शेतकरी मित्रांनो नमस्कार। लाईव्ह बळीराजा चॅनलमध्ये आज तुमच्यासाठी विषय घेऊन आलेलो आहे। लोहळा नियंत्रण एक समस्या। मार्केटमध्ये जबरदस्त औषध आलेले आहे, परंतु ते मारायचं कधी, त्याचा वेळ कसा, त्यानंतर किती दिवसानंतर त्याच्यामध्ये दुसरं पीक चालेल, प्रत्येक समस्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे। कमी वेळेचा व्हिडिओ आहे, 4 ते 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, परंतु एक ट्रिक जरी तुमची सुटली तर तुमचं त्यामध्ये नुकसान होणार आहे, तुम्हाला रिझल्ट तसे भेटणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, लोहळा मारण्यासाठी 100% त्याचं तण नियंत्रण होण्यासाठी मार्केटमध्ये जबरदस्त औषध आलेले आहे। तुम्हाला आधीमध्ये स्क्रीनवर त्याचा फोटो पण दिसेल। तर मित्रांनो, तर मित्रांनो 54% ग्लायसेल, 54% ग्लायसेल आपल्याकडे नावाने येतं। राऊंडअप स्पीड, त्यानंतर येतं सुमिनारा, असे 2 ते 3 प्रत्येक कंपनीचं 54% ग्लायसेल हे मार्केटमध्ये आलेलं आहे। तर मारण्याची स्टेज आपण जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, साधारणतः ही बघा, ही स्टेज तुम्हाला लवाळायची पाहिजेत। एकदम हिरवागार लवाळा पाहिजेत, जेणेकरून त्यामध्ये हरितद्रव्य चांगल्या प्रकारे पाहिजेत। हरितद्रव्य जेवढं चांगलं, जेवढं त्याला काळोखी, तेवढं त्याची ग्लायफोसेट आतमध्ये ओढून घेण्याची क्षमता असते। बघू शकता, अशा स्टेजला तुम्हाला लोहळ्याचं औषध मारायचं आहे। तर मित्रांनो, तुमच्याकडे लोहळा, आमच्याकडे लोहळा म्हणतात, तुमच्याकडे लवाळा म्हणत असतील, तर ही जी स्टेज आहे, ही बघा, ही आहे तुरा आलेली स्टेज। तर इथपर्यंत तुम्हाला त्याची स्टेज घेऊन जायची नाही, त्या अगोदर त्याचा नायनाट करायचं आहे, त्या अगोदरचे ॲप्लिकेशन घ्यायचं आहे। तर फवारणी करताना काय काळजी घ्यायची, तर मित्रांनो, त्यासाठी जमीन ही ओली पाहिजेत, म्हणजे त्यामध्ये ओलावा पाहिजे। जमिनीमध्ये ओलावा असला तर त्याचं सर्क्युलेशन चालू असतं, पाणी वर येणं, म्हणजे झाडाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन चालू असतं लवाळ्याचं। तर त्या कंडिशनलाच ते औषध आतमध्ये ओढू शकतं। स्ट्रेसमधल्या लोहळ्याला तुम्ही जर औषध मारलं, म्हणजे ताणलेल्या कोरड्या जमिनीत, तर ते रिझल्ट तुम्हाला देणार नाही। त्याकरता कमीत कमी 80% आर्द्रता जमिनीमध्ये पाहिजे। व्हिडिओ जास्त लांबवत नाही। तर मित्रांनो, सुमीमॅक्स घेताना, सुमीमॅक्स ही 10 मिलीची बाटली येते, साधारणतः 100 रुपयापर्यंतची किंमत जाते। सुमीमॅक्स घ्यायचं आहे 10 मिली, त्याचं सोल्युशन बनवून घ्यायचं आहे, म्हणजे 1 लिटर त्याचं सोल्युशन बनवून घ्यायचं। 1 लिटर पाण्यामध्ये ती सुमीमॅक्सची 10 मिलीची बाटली टाकायची आणि त्याचं सोल्युशन बनवून घ्यायचं। तर ते वापरायचं आहे। ते सोल्युशन 1 लिटर जे आहे ते प्रतिपंप 200 मिली वापरायचं आहे, एका पंपाला 200 मिली ते सोल्युशन घ्यायचं आहे। आणि मित्रांनो, 54% ग्लायसेल, राऊंडअप किंवा सुमिनारा हे घ्यायचं आहे तुम्हाला, 200 मिली प्रतिपंप। मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे अवेलेबल घरात जी असलेली साबण, म्हणजे स्टिकर तुम्ही जे रेग्युलर औषध फवारणीमध्ये वापरता, स्प्रेडर स्टिकर, जे की ब्रेक थ्रू वगैरे नावाने, बऱ्याच नावाने येतं ब्रेक थ्रू, त्यानंतर पूर्वा कंपनीचं ॲक्टिवेट येतं। कोणत्याही कंपनीचं घ्या, चांगल्याची ॲम्वेची साबण घेतली, SPT तरी चालेल तुम्हाला। तर ते त्याच्या प्रमाणानुसार घ्यायचे, 10 मिली 5 मिली असं प्रतिपंप वापरायचं आहे। तर औषध फवारणी केल्यानंतर हवामानाचा अंदाज घेऊन फवारणी करायची। पाऊस नाही आला पाहिजे त्याला, म्हणजे फवारणी केल्यानंतर लगेच पाऊस होता कामा नाही, त्या हिशोबाने तुम्ही फवारणी करायची। आता ह्या ज्या क्षेत्रामधून मी व्हिडिओ बनवतो आहे, या क्षेत्रात जर मी आता ॲप्लिकेशन टाकायला सांगणार आहे त्या शेतकऱ्यांना, तर त्यांनी टाकल्यानंतर 100% गुण त्यांना येणार आहे। तर मित्रांनो, पुढचं काय, तर 1 महिना त्याच्यासाठी आपल्याला नियंत्रणासाठी तुमचा जाणार आहे। ज्यांना घाई आहे त्यांनी ॲप्लिकेशन करायची नाही। तर तुम्हाला त्यामध्ये इंटरव्हल जाऊन द्यावं लागणार आहे, कमीत कमी 1 महिन्याचा। ॲप्लिकेशन केल्यानंतर 1 महिन्यात तुम्हाला पीक करता येणार आहे। त्या अगोदर 21 दिवसानंतर तुम्हाला याच्यामध्ये नांगरणी करायची।
नांगरणी केल्यानंतर 5 दिवसांनी तुम्हाला त्याच्यामध्ये कल्टिवेटर म्हणजे विंचरणी करायची, म्हणजे फन्नी आपण त्याला म्हणतो, फन्नी वावर विंचरणे अशा प्रकारे तुम्हाला करायचं. रोटावेटरचा प्रयोग कुणी करायचं नाही, ढेकळा अजिबात निघणार नाही त्याच्यामुळं तो प्रयोग कोणी करायचा नाही. शक्यतो ॲप्लिकेशन केल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये ट्रॅक्टरचं ये जा करायची नाही कुणी, किंवा रस्ता वगैरे पाडायचा नाही, जमीन निबर होऊन द्यायची नाही. ये जा करून तुमची जमीन निबर होऊ शकते. तर 1 महिन्याभर त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं 21 दिवस तुम्हाला कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये आऊत हाकायचं नाही. 21 दिवसानंतर नांगरणी, त्यानंतर 5 दिवसानंतर कल्टिवेटर, त्यानंतर परत 5 दिवसानंतर दुसऱ्यांदा कल्टिवेटर ॲप्लिकेशन करायचं आणि लगेच तुम्हाला पुढील पिकासाठी तुमची जमीन तयार होणार आहे. म्हणजे आजपासून, आजची तारीख आहे 12 जून 2025. तर 12 जुलैला तुम्हाला या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचं लोळा, त्यानंतरही लोळा न होण्याची 100% खात्री आहे. तर आपण व्हिडिओ कुठून बघत आहात ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर जरूर शक्यतो करायचे. तुम्हाला आधीमध्ये व्हिडिओच्या कुठेतरी तुम्हाला स्क्रीनवर त्या औषधाचे फोटो बघावयास मिळणार आहे. तर जरूर वापरा. कंपनी तुम्हाला तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार कंपनी तुम्ही बदलून घेतली तरी चालेल. फक्त सुमी मॅक्स हे फक्त सुमिटोमो कंपनीच बनवते. 100 मिलीची 10 मिलीची बॉटल 100 रुपयाला येते साधारणतः. आणि सुमिनारा किंवा 54% ग्लायसेल 54%चं राऊंडअप स्पीड येतं 550 रुपये लिटरपर्यंत. अंदाजे विभागानुसार किमती मागे पुढे असू शकतात. शेतकऱ्यांना असं म्हणतील की 1 महिना आमचा वाया जातो आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी लगेच तुम्हाला त्याचे तोटा काय होईल तुमचा ते सांगतो. तुम्हाला जर लगेच तुम्ही ह्या वावराला जर तुम्ही नांगरणी करून आणि लगेच कुठल्याही प्रकारे औषध न मारता तुम्ही जर नांगरणी करून पीक केलं, तर हे बघा त्याच वावरातलं क्षेत्र आहे. हे बघा कोबी आता अशा प्रकारे लवळ आहे. तर काय याच्यामध्ये उत्पादन येणार आहे मला सांगा तुम्ही. हे बघा हा गड्डा पूर्ण खाऊन घेतलेला आहे किडकांनी. आता याला गड्डा कुठं येणार आहे आणि आला आहे तरी कसा फुगणार आहे मला सांगा तुम्ही हा गड्डा. हे बघा ही कोबी. तर अशा पद्धतीचं नुकसान तुमचं होऊन देऊ नका. 1 महिन्याने काही फरक पडणार नाही तुम्हाला. कोणतंही पीक करा, मका करा, सोयाबीन करा, त्यामध्ये 1 महिन्याने करा. 1 महिना म्हणजे 12 जुलै, आजपासून 12 ते 15 जुलैला तुमचा वावर तयार होणार आहे. तर कुठल्याही प्रकारे तुम्हाला अडचण येणार नाही. पीक झालं तर पण तणमुक्त पीक येणार आहे तुम्हाला. मका तर चांगल्या प्रकारे ॲव्हरेज देणार आहे. तर मकामध्ये तुम्ही आगोरे प्रयोग जसं की लोळ्यासाठी तुमच्याकडे मक्यासाठी जे औषध येतं सॅम्प्रा म्हणून, तर ते मारल्यानंतर मका पूर्ण पिवळी होऊन जाते. तर असं तुमचे तोटा होईल असं कोणतंही औषध मारायचं नाही. नेहमी तुमचा नफा होईल हेच औषध तुम्ही मारा. मित्रांनो, तुम्हाला कोणत्या पिकाविषयी, इतर दुसऱ्या पिकाविषयी माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये सांगा, आपण त्यावर व्हिडिओ बनवू. सबस्क्राईब आणि चॅनल शेअर करायचं आहे इतर मित्रांना तुमच्या. धन्यवाद. जय शिवराय.